नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर जगद्गुरू संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त राम रस्ता संकल्प अभियान अंतर्गत 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कलश पूजन कलश वितरण सोहळ्याचे आयोजन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते। हा उपक्रम सामाजिक समरसता, बंधुभाव आणि संत रोहिदास महाराजांच्या समतेच्या विचाराचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलाय। देशभरात संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर येथील हा सोहळा त्याच अभियानाचा एक भाग असल्याचे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित अनिल कुमार गायकवाड यांनी सांगितले। ते बोलताना म्हणाले की त्यांचे संत रविदास महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार आहोत। संत रोहिदास महाराजांच्या पावन जन्मभूमी काशी वाराणसी येथून आणलेल्या पवित्र कलशांचे पूजन करून त्यांचे भाविकांना वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असे विश्वजित गायकवाड यांनी सांगितले। कार्यक्रमाचे आयोजन नारायणभाऊ कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाला आमदार, खासदार, संत महंत, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आदींची उपस्थिती होती। नाही अरे साजरी होत आहे व माझ्याकडून व माझ्या भारतीय जनता पार्टीकडून सर्वांना संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, आज जो कार्यक्रम झालेला आहे काय म्हणाले आपण? आज संत रोहिदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानाच्या मार्फत कलश पूजन आणि कलश वितरण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे। भारतीय जनता पक्षाने संत रोहिदास महाराजांच्या जन्मस्थळी वाराणसी मध्ये तिथली पवित्र माती ही सगळ्या राज्यांमध्ये पाठवलेली आहे आणि तोच कलश आम्ही महाराष्ट्रामध्ये इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही तो कलश आणलाय आणि इथे आम्ही आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करून तेच कलश आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवले आहेत आणि त्या जिल्ह्यामधून ते आमच्या मंडळ लेवल पर्यंत जाऊन सर्व मंदिर, समाज मंदिर, संतांचे मठ आणि वस्ती किंवा सगळ्या लोकांपर्यंत आम्ही ते कलश पोहोचवणार आहोत। आणि या कार्यक्रमामार्फत संत रोहिदास महाराजांचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये समरसता, समता, बंधुता, न्याय हे त्यांचे जे विचार आहेत हे विचार आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम करतो। राज्यभरातर्फे तुम्ही पक्षाचं काम करत आहे, काय अनुभव, काय राज्यभर काय स्थिती पक्षाची स्थिती सध्या भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला 1 नंबर पक्ष आहे आणि तो सगळे पुढचे वर्ष पण 1 नंबर पक्षच राहणार।